अरे देवा. आरोही हातातल्या प्रेग्नन्सी टेस्टिंग किटकडे पाहत म्हणाली. हातातील ते किट तसेच घेऊन ते बाथरूममधून बाहेर आली. समोर बसलेल्या अंकुशकडे पाहत म्हणाली, जे मला नको होतं तेच झालं. अंकुशने हातातला मोबाईल बाजूला ठेवत म्हणाला, काय झालं? आरोही थोडी अडखळत म्हणाली, आय एम प्रेग्नेंट. वाट? खरंच? अंकुशला आपला आनंद लपवताच आला नाही. अंकुश, आपलं काय ठरलं होतं? अंकुश जरा वेळ शांत राहिला आणि म्हणाला, हो पण आता आहे ते ॲक्सेप्ट करूया ना. नाही अंकुश, मला नकोय हे मूल. म्हणजे? अंकुश प्रश्नार्थक मुद्रेने आरोहीकडे पाहू लागला. आरोही काहीच न बोलता जवळ ठेवलेला मोबाईल घेते आणि फोन लावते. हॅलो, डॉक्टर पल्लवी आहेत का? पलीकडनं रिसेप्शनिस्ट बोलले. डॉक्टर साहेब अजून आले नाहीत. 12पर्यंत येतील. आपण कोण? मी मिसेस आरोही देशमुख. मला डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायची होती. ओके, डॉक्टर तुम्हाला 4 नंतर भेटतील. ठीक आहे, मी येईल 4 नंतर. आरोही डॉक्टर पल्लवी देशमुख सोबत अपॉइंटमेंट फिक्स करते. हे सगळं करताना अंकुश शांत राहून सगळं पाहत होता. न राहून तो आरोहीला विचारतो, डॉक्टर पल्लवी देशमुख? हो, 4 नंतर भेटणार आहेत ते. हो पण कशासाठी? मी अबॉर्शन करायचं ठरवले अंकुश. अंकुश खुर्चीवरून पटकन उठत आरोही जवळ गेला. आरोही, अबॉर्शन? हो. आणि हा निर्णय तू एकट्याने घेतलास? आई बाबा, मी तुझे आई बाबा यांचा एक क्षणही तुझ्या मनात विचार आला नाही? नाही अंकुश, मी तुला लग्नाआधीच सांगितलं होतं मला मूल जन्माला घालायचं नाहीये म्हणून. आणि तू त्यावेळी हो पण म्हणाला होतास, आठव. हो म्हणाला होतो मी, पण मला त्यावेळी वाटलं पुढे संसारात तुझं मन लागलं की तू ते सगळं विसरून जाशील. आपल्या प्रेमात तुला आपलं बाळही हवं हवं असं वाटेल. नाही अंकुश, ते शक्य नाही. मला मूल नको आहे आणि मी त्यावर ठाम आहे. पुन्हा एकदा विचार कर आरोही. अंकुश हतबल होऊन म्हणाला, नाही अंकुश, माझा निर्णय बदलणार नाही. ठीक आहे. अंकुश निराश होऊन खोलीतून बाहेर आला. अंकुशची आई त्याला काही बोलणार तेवढ्यात अंकुश बाईकची चावी घेऊन बाहेर पडला. त्याच्या मागे आरोही खोलीतून बाहेर आली. तिला पाहून आईने विचारलं, काय झालं ग? अंकुश एवढा घाईघाईत बाहेर पडला. काही नाही आई, त्याला काम होतं म्हणून जरा घाईघाईत बाहेर गेला. नक्की ना? का भांडलात तर नाहीत ना? नाही आई, असं काहीच नाही. आईच्या नजरेतून आरोही आणि अंकुशचं वागणं काही केल्यावर सुटलं नाही. काहीतरी चुकलंय हे तिला कळलं होतं. अंकुश वेड्यासारखा भरधाव गाडीवर रस्ता दिसेल तिकडे जात होता. मनात त्याच्या प्रचंड विचारांचा कल्लोळ माजला होता. मी बाप होणार आहे हे ऐकल्यावर समोरचा माणूस किती आनंदून जातो ना. मग तो आनंद मला होऊनही त्याच्या मागे हे वेगळं संकट का यावं? आरोही आणि मी आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टीवर भांडलो नाही. मला तिच्या कर्तृत्वाचा, तिच्या वागण्याचा हेवा वाटतो. पण आता तोच हेवा नकोसा का वाटावा? मी बाप होणार आहे याहीपेक्षा ती आई होणार आहे याचा आनंद तिला सर्वात जास्त व्हायला हवा ना. मग एक स्त्री असूनही ती एवढी कठोर का व्हावी? आरोही नक्की काय करते हे तिलाच कळत नाहीये. आज किती आनंदाचा दिवस. आमचं लग्न झालं, त्यानंतर संसाराचा हा दुसरा भाग सुरू व्हावा. पण आरोही तिला सुरू होण्याआधीच का बंद करते आहे? काहीच कळत नाही. अंकुश अचानक भानावर आला. समोर अचानक आलेल्या व्यक्तीकडे पाहून त्याने जोरात गाडी थांबवली. मी आयुष्यात कधीच आई होणार नाही हे सांगूनही अंकुशचं हे वागणं मला काहीच केल्या कळत नाही. अरे नको आहे मला ते सर्व काही. टिपिकल बाईपणा. कशासाठी करू मी हे सर्व? एवढी काळजी घेऊनही शेवटी जे नको होतं तेच झालं. एकदा डॉक्टर पल्लवी यांच्याशी भेटले की सगळं काही ठीक होईल. घरातल्या कोणाला कळायच्या आत यातून मी बाहेर पडावे एवढीच इच्छा. अंकुशला काय? मी कशीही म्हणेल पुन्हा. तो काही माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. आरोही आवरत आवरत मनात विचार करत होती. सतत घड्याळाकडे पाहत होती. असा कसा वागू शकतो अंकुश? लग्नाच्या आधी त्याने कबूल केलं होतं ना हे. मग आता का तो असं करतोय? माझ्या निर्णयाला त्याने उलट पाठिंबा द्यायला हवा होता. पण नाही, त्याचं वेगळंच आपलं चालू आहे.
एवढं तरी ते त्याला घरी चांगलेच बोलणार आहे त्याला. घड्याळात 4चे ठोके वाजले. आरोही आवरून बाहेर पडली. जाताना आईला काहीच न सांगता निघून गेली. तेव्हा केव्हा डॉक्टर पल्लवीकडे पोहोचेल आणि त्यांना हे सगळं सांगेन असं झालं होतं. इकडे अंकुश कित्येक वेळ एका झाडाजवळ बाकड्यावर बसून होता. त्याला क्षणाचं भानच राहिलं नव्हतं. तो शांत बसून होता. आरोही डॉक्टर पल्लवीच्या क्लिनिकमध्ये पोहोचते. क्षणभर वाट पाहिल्यानंतर ती डॉक्टर पल्लवीच्या केबिनमध्ये येते. समोर आरोहीला बघून ते लगेच म्हणतात, आरोही हे बस, कसं काय येणं केलंस आज माझ्याकडे? डॉक्टर, मी प्रेग्नेंट आहे. डॉक्टर क्षणात तिला बोलतात. अरे वा, अभिनंदन अभिनंदन. थँक्स. पण डॉक्टर, आज मी तुमच्याकडे वेगळ्याच कारणाने आली आहे. हो बोल ना. मला अबॉर्शन करायचं आहे. व्हॉट? अबॉर्शन? आणि ते का? आरोही डॉक्टरांना सगळं काही सांगते. पल्लवी मॅडम सगळं काही ऐकून घेतल्यावर म्हणतात, हे बघ आरोही, तुझे वडील आणि मी लहानपणीचे मित्र आहोत आणि त्यामुळे तुझे वडील जसे शब्दाला काटेकोर वागतात तसाच गुण तुझ्यातही आहे. पण मला वाटतं यावेळी तू थोडा विचार करावास. कसला विचार डॉक्टर? आई व्हायचा? पण मला नाही व्हायचं आई. मला मुळात त्या टिपिकल बायपणात पडायचंच नाहीये. मला स्वतंत्र जगायचं आहे आयुष्यभर. ना कोणते बंधन, ना कोणत्या भिंती. हो, पण हे तुला कोण म्हणतं की आईपण आल्यावर स्त्रीचं आयुष्य हे एक मर्यादित राहतं म्हणून? म्हणायला कशाला हवं? मी पाहतेच आहे ना, समोरच उदाहरण आहेत. माझी आई, सासूबाई. चुकत आहेस आरोही. आरोही काहीच न बोलता क्लिनिकमधून बाहेर पडली. घाईघाईत घरी गेली. घरी समोर आईला पाहून क्षणभर अडखळली. काय ग आरोही, घाईघाईत गेलीस काय आणि आलीस काय? अंकुशचं पण तेच? काय चाललंय तुमच्या दोघांचं? मला तर काही कळत नाहीये. काही नाही हो आई, तुम्ही समजत आहात तसं काहीच नाहीये. मग एवढं घाईघाईत कुठे गेली होतीस? क्षणभर आरोही अडखळली. तिला काय बोलावं काहीच कळलं नाही. आई ते होय, असंच एक मैत्रीण आली होती भेटायला म्हणून गेले होते. तिला घाई होती ना जायची म्हणून लवकर गेले होते. बरं ठीक आहे, जेवायला वाढते. चला जेवायला बसूयात आता. अंकुशचे बाबा केव्हाची वाट पाहताय तुमच्या दोघांची? बाबा आल्यात? हो, तू गेलीस आणि ते आले. दुपारच्या फ्लाईटने बँगलोरवरून आले. आरोही जरा मनातून घाबरली, कारण हे सगळं अंकुशच्या बाबांना कळलं तर काय होईल या विचारानेच ती घाबरून गेली. काय ग, अंकुश कुठे गेलाय? फोन केला तर उचलत नाही. उचलत नाही? हो, बरं मी पाहते. एवढं बोलून आरोही आपल्या बेडरूममध्ये गेली. तिला आता अंकुशचं टेन्शन यायला लागलं होतं. मगाशी तो घाईघाईत कुठे गेला ते पाहिलंच नव्हतं. तिने कित्येक वेळा कॉल केले पण एकही कॉल त्याने उचलला नाही. शेवटी नाईलाज होऊन ती आईबाबांसोबत जेवली. अंकुशच्या उशिरा येण्याचं कारण तिने तो ऑफिस कामाबद्दल मीटिंग करायला गेल्याचं सांगितलं. अंकुशची वाट पाहत पाहत रात्रीचे 12 वाजले. आता मात्र आरोहीला काय करावं काहीच कळत नव्हतं. आईबाबांना जाऊन सांगावं तर मगाशी खोटं का बोलले ते काय सांगावं हा प्रश्न. अशा वेळी ते क्षणही खूप जड चालतात असे हे जणू तिला वाटायला लागलं होतं. त्याची वाट पाहत ती हॉलमध्येच बसून होती आणि रात्रीच्या 1 वाजता दरवाजावरची बेल वाजते. दरवाजाची बेल वाजते आणि आरोही पटकन दरवाजा उघडाय जाते. दरवाजा उघडताच अंकुश तिला समोर दिसला. त्याला पाहताच ती थोडी चिडल्या स्वरातच बोलू लागली. काय हे वागणं अंकुश? अंकुश फक्त तिच्याकडे पाहत राहिला. तिला अंकुशचं वागणं जरा वेगळं वाटू लागलं. दारू पिऊन आलास अंकुश? हो, पिऊन आलोय मी दारू. अंकुश दरवाजातून आत येत म्हणाला. बस, एवढंच राहिलं होतं आता? मग काय करू मी आता? तू सांग, मी काय करू? अंकुश मोठ्या आवाजात बोलला. अंकुशचा आवाज ऐकून आईबाबा आपल्या खोलीतून बाहेर आले. बाबांना काय घडतंय हे कळायला वेळ लागला नाही. ते लगेच अंकुशकडे जात म्हणाले, अंकुश, दारू पिऊन आलास? लाज कशी वाटत नाही तुला? कसली लाज बाबा? लाज तर तुमच्या सुनेला वाटायला हवी ना. काय बोलतोस अंकुश? शुद्धीवर आहेस का तू? मध्येच आई अंकुशला म्हणाली,
कशाला राहू शुद्धीवर मी? सांग ना. मी बाप होणार आहे हे कळूनही मला त्याचा आनंद न होता दुःख होत असेल तर काय करू मी? काय म्हणजे आरोही? हो आई, मला दिवस गेलेत, पण मला हे मूल नकोय. मला अबॉर्शन करायचं आहे हे पण सांग. अंकुश, आरोही अंकुशकडे पाहत म्हणाले. सुनबाई, काय ऐकतोय मी? मध्येच बाबा बोलले. हो बाबा, मला मूल नकोय. पण का? कारण मला यात पडायचं नाहीये. चूल आणि मूल एवढेच करायचं नाही मला. मला मोठं व्हायचंय, काहीतरी करून दाखवायचं आहे. हो, पण तुझं आई पण यामध्ये येतच कुठे? बाबा प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागले. पण मी यामध्ये गुरफडून जाईल. आम्ही आहोत ना आरोही. तुझ्या बाळाची सगळी काळजी आम्ही घेऊ. आमच्या अंगात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत आम्ही त्याला सांभाळू. मग तर झालं सगळं. आरोही शांत झाली. अंकुश बाजूला खुर्चीवर बसून होता. त्याला कसलीच शुद्ध राहिली नव्हती. मी विचार करेन आई बाबा. आरोही एवढं बोलून आपल्या खोलीत अंकुशला सावरत घेऊन गेली. रात्रभर तिच्या डोक्यात फक्त तोच विषय होता, मुलाला जन्म देणं. एवढंच तर मला करायचं आहे. नंतर त्याची काळजी घ्यायला आई बाबा अंकुश आहेतच, पण मला मात्र ते बाळ जवळही नको. मी आणि माझं करिअर यामध्ये त्याची लुडबुड मी काही खपवून घेणार नाही. उद्या काही वाटलंच तर अंकुशकडे सोपवून मी मोकळी होईल. आणि जास्तच बोलले तर सरळ म्हणेन, मी मुलाचा हट्ट तुमचा होता, त्यामुळे त्याला सांभाळायची जबाबदारी तुमची. ठरलं तर मग. आणि असंही आता अबॉर्शन हा विषय डोक्यातून काढून टाकावा लागेल, कारण उद्या सकाळी माझ्या आईला माझ्या प्रेग्नन्सीबद्दल सासूबाई सांगतीलच. आणि असलं काही बोलले तर आई आणि बाबा एक गोष्ट माझी ऐकून घेणार नाहीत. त्यामुळे आता या सर्वांचं ऐकेन मी. आणि एकदा का मूल झाले की मग यांना माझं ऐकावं लागेल. पाहता पाहता सकाळ झाली. अंकुश आणि आरोहीच्या खोलीचा दरवाजा कोणीतरी जोरजोरात वाजवत होता. त्या आवाजाने आरोही जागी झाली. दरवाजा उघडताच समोर सासूबाईंना पाहून चकित झाली. आई, तुम्ही? घे, तुझ्यासाठी नाश्ता घेऊन आली आहे मी. आता तू एकटी नाहीयेस. त्या बाळाची काळजी सुद्धा घ्यावी लागेल ना आता. आता फक्त तू नाहीस, तुम्ही आहात, कळलं का? आरोही काहीच न बोलता फ्रेश होऊन नाश्ता करू लागली. तेवढ्यात मुख्य दरवाजाची बेल वाजली. एवढ्या सकाळी कोण आला आता? आरोही सासूबाईंकडे पाहत म्हणाले. थांब, बघते मी. दरवाजा उघडताच आरोहीला आश्चर्याचा धक्का बसला. तिचे आईबाबा समोर दिसताच ती पटकन जागेवरून उठली. आई? आरोहीने आईला पाहून मिठीच मारली. तुम्ही दोघे एवढ्या सकाळी इथे? अगं, तुझ्या सासूबाईंनी सकाळीच फोन करून आम्हाला आनंदाची बातमी सांगितली. मग म्हटलं कशाला फोन करा, तासभराचा रस्ता आहे, भेटायला यावं. आरोही सासूबाईकडे पाहू लागली. मीच बोलावलं आहे त्यांना. आरोही त्या तिघांकडे पाहत राहिली. लांबूनच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत मनात विचार करत होती. काय एवढा आनंदून जायचं काय कळत नाहीये मला. या अंकुशने सगळा घोळ घालून ठेवलाय. नाहीतर आज अबॉर्शन करून मोकळी झाली असते मी. पण आता हा विचार जरी केला तर हे सगळे मला काय रागवतील, विचार करवतच नाही. आरोही, बाई, व्हा तयार आता सगळ्या पुढच्या गोष्टीसाठी. आरोही, आरोही. आरोही भानावर येत समोर पाहू लागले. समोर सासूबाई तिला हाक मारत होती. हो आई, जा अंकुशला बाहेर ये म्हणाव. आरोही खोलीत गेली. अंकुश अजूनही झोपलेला असतो. त्याला जोर जोरात आवाज देत ती उठवू लागली. अंकुश, ए अंकुश, उठ, उठ ना, उठ, बघ तुझ्या प्रताप बाहेर जाऊन. अंकुश हळूहळू जागा झाला. डोळे चोळत तो विचारू लागला. काय झालं आता? काय झालं सांगते ना. तू जो काल दारू पिऊन गोंधळ घातलाय ना, त्याचे परिणाम मला आता पुढचे किती दिवस सहन करावे लागतील माहिती आहे तुला? काय म्हणते तू? कसला गोंधळ? काल दारू पिऊन का आलास ते सांग मला पहिले. का म्हणजे? माझी मर्जी. हो ना, मग माझ्या मर्जीविरुद्ध आईबाबांना माझ्या प्रेग्नन्सीबद्दल कशाला बोललास तू? मला काही आठवत नाही. जा बाहेर, बघ बाहेर पार्टी करतायत माझ्या प्रेग्नन्सीची. त्यात माझे आईबाबा सुद्धा सामील झाले. जा. क्या बात है. आता तर मला त्या पार्टीत सहभागी झालंच पाहिजे. क्या बात है. अंकुश
मिश्किल हास्य करत आरोहीकडे पाहत खोलीच्या बाहेर आला. पाहतो तर त्याचे आई बाबा, सासू सासरे सगळे मजेत होते. आरोहीला मूल होणार हे ऐकून आरोही सोडून बाकी सारे खुश होते. पाहता पाहता तोही त्यांच्यात सामील झाला. आरोही लांबून हे सारं फक्त पाहत होती. आरोही लांबूनच सर्वांना पाहताना थोडी आपल्याच विश्वात हरवून गेली. तिचे बाबा तिच्याजवळ केव्हा आले हे तिला कळलंही नाही. थोडं बोलायचं होतं तुझ्याशी आरोही. आरोही 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 भानावर आली आणि बाबांना म्हणाली, बोला ना बाबा. डॉक्टर पल्लवी यांना भेटलीस ना? त्यांनी मला सगळं काही सांगितलं. तुला मी याबद्दल बोलणार त्यापूर्वी तुझ्या सासूबाईंचा फोन आला आणि माझं बोलणं राहून गेलं. बाबा ते मी काही बोलू नकोस आरोही. आभूषणसाठी गेलीस तू त्यांच्याकडे. माहिती आहे ना तुला तो कायद्याने गुन्हा आहे ते. असं करतानाही येते बाळा. डॉक्टर पल्लवी मॅडम या माझी चांगली मैत्रीण आहेत. त्यांनी तुझी कशी तरी समजूत काढून तुला घालवून दिलं. त्यांनाही अनपेक्षित होतं, पण बाबा मला त्यावेळी काहीच सुचलं नाही. माझ्या आयुष्यात हा असा अचानक कोणता खड्डा येईल असं मला कधी वाटलंही नव्हतं. खड्डा? आयुष्यातल्या एवढ्या सुंदर गोष्टीला तू खड्डा म्हणतेस? त्यांना विचार आरोही, दुःख म्हणजे काय असतं जे वर्षानुवर्ष आपल्याला मूल व्हावं, तिनं आई व्हावं, त्याने बाबा व्हावं म्हणून वाट पाहतात. खूप सुंदर गोष्ट आहे ही बाळा. बाबा पण माझ्या करिअरचं काय? कित्येक स्त्रिया आज आपला संसार सांभाळून करतातच ना करिअर. आरोही लांबूनच सर्वांना पाहताना थोडी आपल्याच विश्वात हरवून गेली. सॉरी बाबा, तू माफी मागावी यासाठी मी बोलत नाहीये बाळा. तू आपली जबाबदारी ओळखावी यासाठी बोलतोय मी. तू एकुलती एक मुलगी आमची. तुझं चांगलं व्हावं एवढंच मला वाटतं. बरं चल आता सगळ्यांना बोल तिथे जाऊन. आरोही आणि तिचे बाबा पुन्हा सर्वात येऊन बसले. आरोही हळूच अंकुश जवळ येऊन बसली. तिच्यातील बदल अंकुशला लगेच कळला. ते छोटे कुटुंब कित्येक वेळ गप्पा मारत बसले. आरोही आता आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घेऊ लागली. अंकुश, सासूबाई, सासू सासरे सारे तिला पाहिजे ते हवं ते देऊ लागले. त्या सुखी संसारात कोणीतरी नवीन येणारे आनंदाने ते सारे खुश होऊ लागले. आजी आजोबा आपल्या नातवासाठी नाव शोधू लागले. अंकुश आता पहिल्यापेक्षा आरोहीची जास्त काळजी घेऊ लागला. अंकुशला आता दुसरे जग जणू दिसेनासे झाले. पाहता पाहता दिवसामागून दिवस जाऊ लागले. पोटातले बाळ आता हळूहळू आकार घेऊ लागले आणि अखेर या जगात येण्यासाठी जणू तेही आतुर झाले. आरोही बाळंतपणासाठी डॉक्टर पल्लवी यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. अंकुश पाहता पाहता दिवस कसे गेले कळले नाही. हो ना? अंकुश आरोहीच्या जवळ बसून बोलत होता. डॉक्टर पल्लवी यांनी तारीख उद्याची दिली आहे. उद्या तुझ्या आणि माझ्यामध्ये अजून कोणीतरी असेल आपलं. अंकुश बोलत राहिला. सगळं कसं भरून जाईल हे घर, हो ना? आणि मग आपण दोघं मिळून त्याला मोठं करू, त्याच्यावर संस्कार करू, त्याला बोलायला शिकवू. आपण? आरोही मध्येच बोलली. हो मग अजून कोण? तू. मी फक्त जन्म देणार बाळाला, बाकी सांभाळायचं वगैरे तुझ्याकडे. बरं बरं. करिअर ना? हो. आरोही आणि अंकुश कित्येक वेळ बोलत बसले. आरोही नकळत येणाऱ्या बाळासाठी आपल्या मनाची समजूत काढत होती. एका बाजूने तिला मुक्त फिरायचं होतं, जिथे तिला आपल्याशिवाय दुसरं कोणी नको होतं. पण आता दुसरं मन तिच्यातील आईपण जागं करत होतं. पण नकळत ती त्याला गप्प करत होती. त्या आईपणात नकारत होती. अंकुश. मध्यरात्री आरोही जोरात ओरडली. तिला असह्य होणाऱ्या कळा सुरू झाल्या होत्या. आरोहीच्या आवाजाने अंकुश जागा झाला. त्याला तिला काय होतंय हे कळायला वेळ लागला नाही. तो पटकन जागेवरून उठला. बाहेर आई बाबा. आरोहीचे आई बाबा यांना आरोहीला त्रास सुरू झाल्याचे सांगत तो थेट नर्सकडे गेला. हॉस्पिटल स्टाफ लगेच धावत आरोहीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. सारे बाहेर बसून आरोही आणि मुलाच्या सुखरूप असण्याची प्रार्थना करू लागले. कित्येक वेळ आरोही त्या असह्य वेदना सहन करत होती. आपल्या आयुष्यात कोणीतरी येणार आहे यासाठी सारं काही सहन करत होती. त्या असह्य वेदनांनी बाजूला तिला धीर देण्यासाठी थांबलेला अंकुश तिला क्षणभर खूप काही सांगत होते. आरोही
तू एकटी नाहीयेस, ते येणारं बाळही तुला नकळत बोलत असेल ना. आरोहीला जणू सगळं जग आपल्याजवळ थांबलं आहे असेच वाटू लागले होते आणि अचानक त्या लहान बाळाचे रडू ऐकू आले. आरोहीने बाळाकडे पाहिले आणि शांत झाले. त्या बाळाला पाहताच ती जणू त्या वेदना विसरून गेली. अंकुश तिच्याकडे हसून पाहू लागला आणि आरोही त्याच्याकडे पाहून हलकेच हसली. त्या साऱ्या वेदना विसरून ती हसली. अंकुशने बाळाकडे पाहिले आणि तो धावत बाहेर जाऊन सर्वांना सांगू लागला, आई बाबा मुलगी झाली, मी बाबा झालो. अंकुशचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आई बाबा एकमेकांना आनंदाने सांगू लागले आणि आरोहीचे आई बाबा अंकुशच्या या आनंदाने आणखीन आनंदून गेले. तेवढा डॉक्टर पल्लवी यांनी अंकुशला बोलावलं आणि म्हणाले, थोड्याच वेळात आरोहीला रूममध्ये घेऊन येतील, तुम्ही वाट पाहू शकता. अंकुश, त्याचे आई बाबा आणि आरोहीचे आई बाबा आतुरतेने दोघांची वाट पाहू लागले. आरोही आणि बाळाची वाट पाहत अंकुश बाहेर फेऱ्या मारत राहिला. त्याला कधी एकदा बाळाला पाहतोय असं झालं होतं आणि क्षणात त्याची ओढ संपली. आरोही आणि बाळ दोघंही येताना दिसले. त्यांना पाहून तो धावत जवळ गेला आणि सोबत खोलीत आला. हलकेच बाळाला हातात घेत त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलू लागले. बाळ आईकडे देत तो आरोहीच्या जवळ आला. आरोही फक्त त्याच्याकडे पाहत राहिली आणि मागून आई म्हणाली, अंकुश जन्माला आला होता तेव्हा असाच दिसत होता, तेच ते डोळे, तेच ते नाक. तेवढ्यात बाबा बोलले. नाक मात्र आरोहीवर गेले. आरोही हळूच हसली. ती काही बोलत नव्हती, पण मनात खूप काही बोलत होती. मला कधीच आई व्हायचं नव्हतं, पण तरीही मी आई झाले. नकळत म्हणा किंवा संसाराच्या गाडीत बसल्यावर येणारा हा थांबा म्हणा, पण नकळत मी इथपर्यंत आलेच. या 9 महिन्यात माझ्या पोटात वाढणाऱ्या या बाळाबद्दल मला अचानक ओढ का निर्माण झाली हे मलाच कळलं नाही. पण आता यात जास्त अडकून चालणार नाही. मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. एक स्त्री म्हणून, एक बायको म्हणून, एक सून म्हणून, ती मनात म्हणत होती. पण आता मला माझ्या मार्गावर पुढे जावंच लागणार आहे. मला थांबून नाही चालणार. तेवढ्या तिला आईने हाक मारली. आरोही भानावर येत आईकडे पाहू लागली. तिला आईबाबांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. ती पुन्हा बाळाला आपल्या जवळ घेत आईला बोलू लागली, आई इथून कधी घरी जायचं? डॉक्टर पल्लवी निघा म्हणाले की निघायचं? आई मिश्किल हसत म्हणाली. बाबा तेवढ्यात म्हणाले, आरोही काळजी घे आता स्वतःची आणि बाळाची पण. आरोही फक्त होकारार्थी मान हलवून बाबांकडे पाहत राहिली. तिला बाबांच्या बोलण्यातला रोख कळल्या वाचून राहिला नाही. बाळाची पण काळजी घे, यामध्ये त्यांना नक्की आरोहीला काय म्हणायचे आहे हे समजताच तिच्या मनातील कित्येक संभ्रम दूर झाले. बाळाच्या त्या येण्याने 2-3 दिवस असेच निघून गेले. डॉक्टर पल्लवी यांनी परवानगी देताच आरोही घरी आली. तिच्या मनात त्या बाळाचे जणू एक घर बनू लागले, ज्या घरात ती आणि ते बाळ दोघेच होते. ते बाळ कधी रडत होते, ते बाळ अचानक रडत होते. मध्येच ते आरोहीकडे एकटक पाहत होते, तर मध्येच ते तिला जणू बोलण्याचा प्रयत्न करत होते. असं म्हणतात ना की लहान बाळाला आई कोण ते सांगावं लागत नाही, म्हणूनच की काय आरोहीच्या मांडीवर ते निर्धास्त झोपी गेले होते. बाळाच्या आयुष्यात येण्याने आरोहीला दुसरे काही सुचतच नव्हते. जणू ते तिच्यातच हरवून गेली होती. पण मध्येच एक मन तिला पुन्हा आपल्या मार्गाची आठवण करून देत होते. या सगळ्या दिवस अगदी धावत सुटले होते. बाळ हे आता मोठे झाले होते, चालू बोलू लागले होते. आरोही आणि अंकुशने तिचं नाव ईश्वरी ठेवले होते आणि एके दिवशी पोस्टाने एक पत्र घरी येऊन पडले. आईने ते पत्र घेतले. आरोहीचे पत्र आहे हे कळल्यावर त्यांनी ते आरोहीला आणून दिले. त्या पत्रातील मजकूर वाचताना आरोही आनंदून गेली. काय झालं आरोही? आईंनी आनंदाने नाचणाऱ्या आरोहीला विचारलं. आई, खूप मोठं काम झाले. माझी मुंबईची नोकरी पक्की झाली. त्याचं हे पत्र आहे. त्यांनी पत्र मिळताच 1 आठवड्यात जॉईन व्हायला सांगितले. खूप मोठी बातमी आहे ही. आज खऱ्या अर्थाने आनंद झालाय मला. आई काहीच म्हणाली नाही. ती फक्त पाहत राहिली. संध्याकाळी बाबा अंकुश आल्यानंतर त्यांनाही ही बातमी कळाली. सर्वांनी तिचं मनापासून कौतुक केलं, पण अंकुशच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली. आरोही आपल्या खोलीत आल्यानंतर तिला त्याने मनात कित्येक गोष्टी ठरवून विषय काढला. आरोही,
काही विचारायचं होतं. विचार ना. सोलापूरवरून मुंबईला कसे जाणार आहेस? म्हणजे ईश्वरी? तिचं काय रे? ती राहील तुमच्यासोबत इथे आणि तिला राहावं लागेल. आरोही नकळत बोलून गेले. अंकुश काहीच बोलला नाही. आरोहीला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. अंकुश, थोडे दिवस फक्त. पुन्हा तुम्ही सगळे या ना माझ्याकडे. खूप मोठी संधी आहे अंकुश. आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल. पण ती खूप लहान आहे अजून. राहील ती तुझ्याशिवाय असं वाटत नाही? अंकुश प्लीज, नको ना उगाच इमोशनल करू. ज्यांना आईवडील नाहीत ती मुलं जगत नाहीत का? आता उगाच मला यात अडकून नकोस ठेवू. अंकुश शांत झाला. त्याला पुढे काय बोलावं काहीच कळत नाही. आरोही आपल्या कामात गुंग झाली. इकडे ईश्वरी शांत झोपी गेली, कारण तिला माहिती होतं आपल्यासोबत आपली आई आहे. जीवनाच्या प्रवाहात माणूस आपल्या परीने प्रयत्न करत असतो पोहण्याचा. कोणी सहज तो प्रवाह ओलांडून जातो तर काही मध्येच बुडून जातात. पण हे झाले सामान्य लोक. पण जे लोक त्या प्रवाहात नकळत आपल्या सर्व बंधनांना तोडून आपल्या मर्यादा विसरून फक्त तो प्रवाह ओलांडण्याचं जिद्द नव्हे तर तो जगण्याचा हेतू बनतो, त्यांच्याबद्दल काय करावं खरंच काही कळत नाही. बरं, असे लोक इतिहासही घडवतात, पण नात्याच्या पाऊलखुणा कुठेतरी मागे राहून जातात हे त्यांना कळतच नाही. याला अपवाद असेल यात काही दुमत नाही, पण याच अट्टहासाचा त्रास आपल्या आजूबाजूच्या लोकांना नकळतपणे होतो. अंकुश जणू आपल्या मनाशी, आपल्या नात्याशी द्वंद्व करत होता. अंकुश, तू मला मिस करशील ना? आरोही अंकुशला विचारत होती. तिला मुंबईला जायची वेळ जवळच आली होती. ती आपल्या आवराआवरीत बिझी होऊन गेली होती. नाही. अंकुशचा आवाज थोडा कठोर झाला होता. आरोहीने असे एकटे मुंबईला जाणे त्याला पटले नव्हते. हे जणू त्यातून जाणवत होते. अंकुश, हा असा चेहरा करून मला ड्रॉप करायला येणार आहेस का? जवळच बसलेल्या ईश्वरीकडे पाहत आरोही म्हणाली. अंकुश काहीच बोलला नाही. चल, संध्याकाळी 5 वाजता फ्लाईट आहे माझी. आता जास्त विचार करू नको, सगळं नीट होईल. थोडे दिवस थांब, मग आपण सगळेच तिकडे जाऊ. तू पण मुंबईला ट्रान्सफर करून घे. तिकडे ऑफिस आहेस ना तुझं? बघूयात. अंकुश ईश्वरीला जवळ घेत म्हणाला. आरोही जायला निघाली. अंकुश तिला एअरपोर्टवर सोडायला चालला. आज मात्र ईश्वरी काही केल्या आरोहीला सोडायला तयार नव्हती. अडखळत जणू ती आरोहीला बोलण्याचा प्रयत्न करत होती. ईश्वरीला जणू आपण आज आईपासून लांब जाणार हे कळून चुकलं होतं. अंकुश आणि ईश्वरीने आरोहीला एअरपोर्टवर सोडले. दोघेही तिला जाताना पाहत राहिले. ईश्वरी शांत होऊन अंकुशच्या कडेवर बसून राहिली. आरोही मुंबईला निघाली. तिला मनसोक्त जगण्यासाठी, पंख पसरून आभाळात झेप घेण्यासाठी. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि कमेंट करून सांगा. पुढील भाग वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.